नमस्कार सखीनो, श्री स्वामी समर्थ. मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे. श्रीरामाने शरयू नदीत देह समर्पित केला, तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात म्हणजेच पंचमहाभूतात गेलेले हे दोन्ही अवतार होते. परंतु मानव असूनही सदेह वैकुंठ गमनाचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकमेव होते. देव रचिला पाया तुका झालासे कळस. वारकरी संत परंपरेचा कळसाध्याय ठरलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे आज तुकाराम बीज आहे. म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांनी सहदेह वैकुंठ गमन केले. तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामाचे सहदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते. हे इसवी सनाच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. मानव असूनही सहदेह वैकुंठ गमनाचे सामर्थ्य यांनी दर्शवले. संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे. सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते. देहुला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील बघायला मिळतो. देहुला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही नादुर्गी नावाचे वृक्ष तुकाराम बीजेला ज्यावेळी तुकोबाराय वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्रो भक्तजन घेतात. तुकोबाचे अभंग वाचणारा प्रत्येकजण या वादळाने झपाटला जातो. सागराचा ठाव घेणारी आणि हिमालयाच्या उंचीला स्पर्श करणारी अशी तुकोबांची लोकोत्तर प्रतिभा आहे. चार चौघाप्रमाणे सामान्य जीवन वाट्याला आलेले असूनही तुकोबांनी जगण्यातील वेगळा अर्थ सर्वांना समजावून सांगितला. व्यवहाराची थोर शिकवण शब्दाशब्दातून देत असतानाच भक्तीचे रहस्यही उलगडून दाखवले. संसारात वावरत असताना येणाऱ्या सुखदुःखांना काही अंतरावर कसे ठेवावे, गुंतून न राहताही संसार कसा करता येतो याचे मार्गदर्शन तुकोबारायाने केले आहे. संत तुकाराम गाथा म्हणजे बहुजनांची गीता आहे. ज्ञानोबा आणि तुकाराम महाराज महाराष्ट्राची सांस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा भांडार आहे. ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. भागवत धर्माचा कळस ठरलेल्या संत तुकारामांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यामध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली. सामाजिक परिवर्तनाची वादळ सर्वत्र पसरले. जाती धर्माची उतरण त्यांनी मोडून काढली. गुलामगिरीची चौकट मोडली. बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला. संघर्षमय जीवन जगूनही अध्यात्म, भागवत भक्ती, उपदेशाची कास न सोडणाऱ्या तुकारामांनी फाल्गुन वद्य द्वितीयेला सदेह वैकुंठ गमन केले. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.